श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी, तू तारक भवानी, सुधारस आमचे श्रवणी, पूर्ण केला दातारा श्री गुरु चरित्र कामधेनु, एकता न धाय माझे मनू, कांक्षा होत असे अंतःकरणू, कथामृत एकावयात ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नोहे अंतःकरणी, कथामृत संजीवनी, आणिक निरोपी दातारा येणे परिसिद्धासी, विनवी शिष्य भक्तीसी, मस्तक ठेवी चरणाशी, कृपा भाकी ते वेळी, शिष्य वचन एकोणी, संतोषवले सिद्धिमुनी, सांगता विस्तारोनी, एका श्रोते एक चित्ते, एक शिष्य शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती गुरुचरणी, तल्लीन झाली निश्चय, तुझ करिता आम्हासी, चेतन झाले परी एसी, गुरुचरित्र आद्यंतेसी, स्मरण झाले अवधारा, भिल्लवड्डी स्थान महिमा, निरोपिले अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा, सांगेन एका एक चित्ते, क्वचित काळ तये स्थानी, श्री गुरु होते गौप्य होऊनी, प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परी एसा, वरुणा संगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु झाले अवलोकित, भक्तानुग्रह करावया, पुढे कृष्णा प्रवाहत, श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात, तिथे राहिले द्वादशाब्दे, अनुपम तीर्थे मनोहर, जैसे अविमुक्त काशीपूर, प्रयाग मानस तीर्थ थोर, म्हणून राहिले परियेसा, पूर ग्राम गहन, कुरुक्षेत्र तेची जाण, पंचगंगा कृष्ण संगम, अति उत्तम परियेसा, गुरुक्षेत्रे जितके पुण्य, तयाहुनी अधिक जाण, तीर्थे असती अगम्य, म्हणून राहिले श्री गुरु, पंचगंगा नदी तीरी, प्रख्यात असे पुनारांतरी, पांच नामे आहेत थोरी, सांगेन एक चित्ते, शिवा भद्रा भोगावती, कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा नामे ख्याती, महापातके संहारिती, एषा प्रख्याते पंचगंगा, आल्या कृष्णेचेही संगा, प्रयागाहुनी असे चांगा, संगमस्थान मनोहर, अमरपूर म्हणीचे ग्राम, स्थान असे अनुपमा, जैसा प्रयाग संगम, तैसे स्थान मनोहर, वृक्ष असे औदुंबर, प्रख्यात जाण कल्पतरू, देव असे अमरेश्वरू, तया सांगमी जानपा, जैसा वाराणसी पुरी, गंगा भागीरथी सरी, पंचनदी संगम थोरी, तस्य मान असे परी एसा, अमरेश्वर सन्निधानी, वसती 64 योगिनी, शक्तितीर्थी निर्गुणी, प्रख्यात असे परी एसा, अमरेश्वरलिंग बरवे, तयासी वंदोन स्वभावे, पूजिता नरे अमर व्हावे, विश्वनाथ तोची जाणा, प्रयागी करिता माग स्नान, जे पुण्य होय साधन, शतगुण होय त्याहुन, एक स्थाने परियेसा, सहज नदी संगमात, प्रयाग समान विख्यात, अमरेश्वर परब्रह्म सत्य, तया स्थानी वस तसे, त्या कारणे तया स्थानी, कोटी तीर्थे असती निर्गुणी, वाहे गंगा दक्षिणी, वेणी सहित निरंतर, अमित तीर्थे तया स्थानी, सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थे असती गुणी, तया कृष्णा प्रवाहात, उत्तरे दिशे असे देखा, वाहे कृष्णा पश्चिम मुखा, शुक्ल तीर्थ नाम एका, ब्रह्महत्या पापे जाती, औदुंबर सिन्धेसी, तीन तीर्थे परियेसी, एकाहुनी एक अधिकेसी, तीर्थे असती मनोहर, पापविनाशी काम्यतीर्थ, तिसरे सिद्ध वरद तीर्थ, अमरेश्वर सिनदार्थ, अनुपम तीर्थे असती पै, पुढे संगमाष्टकुळात, प्रयागतीर्थ असे ख्यात, शक्तितीर्थ अमरतीर्थ, कोटीतीर्थ परियेसा, तीर्थे असती अपार, सांगत असे विस्तार, या कारणे श्री गुरु त्या पुरी राहिले तेथे द्वादशाब्दे,
कृष्णा विने वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्तगंगा संगम सगुनी काय सांगो महिमा त्याचा ब्रह्म हत्यादी पातके जळणी जाते स्नाने एके ऐसे सिद्धस्थान निके सकळाभीष्टे होती तेथे काय सांगो त्यांचा महिमा आणि द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्थान फळ काय वर्णू साक्षात जाना कल्पतरू वृक्ष असे औदुंबरू गौप्य होता अगोचरू राहिले श्री गुरु ते स्थानी भक्त जनता रणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर म्हणिज ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य तया शेंगा रांधुनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा ब्राह्मण दारिद्री याचक वृत्ती उदर भरी पंच महायज्ञ कुसरी अति पूजी भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी नेमासी घेवड्याच्या शेंगा परी एसी करी शाख नैवेद्य वर्तता श्री गुरु एके दिवसी तया प्रमंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती अति संतोषी गेले तुझे दारिद्र्य दोष म्हणून निगती ते वेळी तया विप्रग्रहांत जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्वे वेष्टिले तया वेलांचे बुडमूळ श्री गुरु छेदित तत्काळ टाकोनी देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवनिती ते वेळी दुःख करीती पुत्र सकाळी म्हणती पहा होस दैव बळी कैसे देवे केले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी छेदिले आमच्या ग्रासासी टाकोनिया दिले भूमीवरी ऐसा परी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध ब्रह्मान भ्रतार म्हणे तये वेळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमौळी तया आधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लय कारण पिपीलिकादी स्थूल जीवन समस्त आहार करीतसे आयुरन्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंचानना आहार हस्ती कैवे करी ऐसी प्रत्यही 84 लक्ष जीवांची स्थूल सूक्ष्म समस्तांची निर्माण केले आहारासी उत्पत्ती केली तदनंतर अहंकाराय एक दृष्टी करून पोषिते हे दृष्टी आमुचे प्रारब्ध असे ओखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुःकृत असे जाण भोगवे आपुले आपण पुढीली या वरी काय बोल आपले दैव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते बक्षिणे कवन बोल सांगे मज बोल ठेविसे ईश्वरासी आपले अर्जित न विचारासी ग्रास घेतला मनसी अविद्या माया वेष्ठवणी तो तारक आम्हासी म्हणून आले भिक्षेसी नेले अमुच्या दारिद्रासी तो चितारी अंती आम्हा येणे परिश्रेयसी संबोधित परियेसी काढवणी वेल शाखेसी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपल्या दारी टाको म्हणून द्विजवरी खनित झाला त्या काळी काढिता वेळ मुळासी लागला कुंभ निधानेसी
आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात. म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले. म्हणून वेलासी तोडिले निधान लाधले आम्हासी. नर नवे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी. जाओनी संगमी गुरुपासी पूजन करीती भावेसी. वृत्तांत सांगितला तयेसी तये वेळी हर्षयुक्त. श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटता जाईल. ऐसा परी द्विजांसी सांगती श्री गुरु परी ऐसा. सुखी असावे आपल्या ग्रहासी पौत्र पौत्री नांदावे. ऐसा वर लाधून गेला घर तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाना. दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी होईल गुरु कृपा त्यासी कैचे दैन्य बापा. कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी. दैव गुणा असेल नरू तेने भजावा श्री गुरु. तोची पावले पैल पारू पूज्य होय सकळ लोका. जो का भजले श्री गुरु ते इह पर साधे तया ते. अखंड लक्ष्मी सदनाते अष्टेश्वरी नांदती. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसा. भजावे मनो भावैसे कामधेनु तुझे घरी. गंगाधाराचा नंदन सांगे श्री गुरु चरित्र विस्तारून. पुढील कथा अमृतपान एका श्रोते हो एक चित्ते. इति श्री गुरु चरित्र प्रामृत वेकसार अध्याचित्त. विप्रदैन्यहर येथ कथा निरोपिली. इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती प्राख्याने सिद्ध नामधारक संवादे विवेकसार अयाचित्त विप्रदैन्यहरण नाम अष्टादशोऽध्याय. श्रीपाद श्रीवल्लभाय नरसिंह सरस्वती दत्तोत्रया अर्पणमस्तु. शुभं भवतु. श्री गुरुदत्ता अर्पणमस्तु.